उपोषणाला बसलेला आहात आपल्या न्याय हक्काच्या प्रमुख मागणीसाठी. तुमचं आज शासनाकडून काही दखल घेऊन तुमचं काही समाधान करण्यात आले का? आमचे डॉक्टर कोणतं नाही आलं. तहसीलदार साहेबांनी येऊन आणि सय्यद खादरबाई यांनी येऊन आम्हाला समजून सांगितलं, उपोषण मागे घ्यायला सांगितलं आणि तहसीलदार साहेबांच्या हाताने आणि सय्यद खादर साहेबांच्या हाताने त्यांना ज्यूस देण्यात आलं आणि उपोषण सोडण्यात आलं. काय तुमच्या ज्या मागण्या होत्या त्यापैकी कोणत्या काय मागण्या विचार करण्यात आला? त्याच्या मागण्यांच्या काय संदर्भात काय विचार करण्यात आला आहे? काय तुमचं समाधान झालंय? म्हणजे नेमकं कसं झालंय? कोणती मागणी तुमची पूर्ण केलेली? मागणी तर आमच्या पूर्ण कोणत्याच केल्या नाही, तरी पण त्यांनी आम्हाला विश्वास दिला, एकदम आम्हाला भरोसा दिला की मुख्यमंत्र्याच्या सहाय्य निधीमधून तुम्हाला आम्ही मदत करू आणि जे वर्मा डॉक्टर त्यांना अटक नाही केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बी त्यांच्यावर आम्ही कडक ऑक्सिजन घेऊत म्हणले त्यांनी. आणि जिथं मदत लागेल तिथं आम्ही मला मदत करू. तुमचं समाधान झालंय आणि तुम्ही आज उपोषणापासून परावर्त होत आहे का? हा, परावर्त होता असं. आणि यानंतर जर या मागणीकडे आपल्याला सांगण्यात आलेला की नाही झालं तर पुढे काय? हा, मागण्या आमच्या मागण्या पुऱ्या नाही झाल्या तर आम्ही औरंगाबाद संभाजीनगर इथं आमरण उपोषण करणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालय. हो, यासाठी तुम्ही त्यांना अल्टिमेटम दिलाय का? किती दिवसामध्ये पूर्ण तुमची मागणी झाली पाहिजे? असं तर त्याने इतके दिवसामध्ये म्हणलं आहे ते आम्हाला जिंतूर दिली का? टाइम नाही दिली आम्हाला. 15 दिवसात, 1 महिन्यात? नाही, काय असं काही आम्हाला दिलं नाही त्यांनी. आश्वासन असं दिलं आणि जिंतूरच्या तहसीलदारला त्यांनी बोलणं पण झालं. तुम्हाला काही लेखी आश्वासन दिलंय का? फक्त तोंडी तुम्हाला तोंडी का लेखी दिलं? तोंडी तर सांगितलं पण त्यांनी साईन करून बी दिली आम्हाला. तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहात. आणि मागणी जर मान्य नाही, काही काळात जर नाही झाली तर पुन्हा तुम्ही आंदोलन करणार. आम्ही औरंगाबाद संभाजीनगर इथं उपोषण अमर उपोषण करणार आहेत.